हे गाईज बघा, आज करायचे आज शनिवार स्पेशल आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या. ते बघा, आता ही पानं धुवून घेतली, ती हे बेसन हे केलं आहे, कोथिंबीर ववा काय सगळं सोडा ववा घेतलं आहे सगळा. चला तर मग आता बनवायचे त्या आळूच्या पानाच्या वड्या. पानं मोठी आहेत म्हणून जरा हे केले. आज काय पोरं गावाला गेले ती, तर कालवा 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 झाला असता बघा. कसं एक हातानं ही मांजर एक ना लय ताप द्यायला लागले, आत जाऊन बसते लगेचच छाव आणि परत निघतच नाही. रात्रभर ट्याव 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 करत बसते परत. ते हळूच्या काय झालं, त्याची पानं मोठी असल्यामुळं जरा असं थोडंसं मी चुलताने असं कापते जरा, म्हणजे मग छोटं छोटं होतं जरा, तळायला बी छोटं छोटं बरं पडतंय. सारखं इथे इथं आगावपणा करायला आपल्याला शॉर्टकट रस्ता उलटा. बघा कशी बसले तिथं उंबऱ्यातच नेमकी बसले, ट्याव 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 कलते उगाच. गप छाव एवढं सगळं करून घ्यायचे ते आता. चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आला. काय झाले माहिती आहे का, तिला वाटायला पोरं घरात आहे. ती काय की पोरांच्या ह्यानं सारखं धोका बोंबऱ्यात बसले, तिला घरात जायचं असं वाटायला लागले. सारखं पोरांकडे खेळायला जायचं तिला घरात, आणि सारखं घरात येते घरात येते घरात येते. आणि घरात एकदा गेली ना निघतच नाही बाहेर. परत रात्रभर ट्याव 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 करते आणि सगळ्यांच्या अंगावरून व छिंडते घुसते पंजा घुसते त्या ह्याच्यात. म्हणून मी तिला येऊ देत नाही आतमध्ये. मग हे तरीच किचनमध्ये येऊन बसते की संध्याकाळी, पण तिथं आत गेली ना मग तसं करते पोरांना. तिला वाटायला पोरं आतमध्ये आहे ती जावं त्यांच्या संग उड्या मारायला. अशी आमची मांजरी नाही बघा, आगाव. आता करा, आता झाल्या बघा ही वड्या करायच्या बघा. केल्या त्या वड्या आता ह्याच्यात आता करायच्या बाजार आमटे बघा. आता आपल्याला करायचे बाजार आमटे. आता कढीपत्ता जिरी ही कोथिंबीर घेतली, ही लसूण घेतलं. मी काय करत असते आठवड्याला कोथिंबीर पेस्ट वेगळी आणि लसूण पेस्ट वेगळी बनवते घरी, जेणेकरून आठवड्यावर जावं. आणि कोथिंबीर पेस्ट आणि लसणाची पेस्ट हे गरम करून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं.
आता ह्याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आणि परत थोडंसं गरम पाणी करून ठेवायला वतायचं. बघा मग कशी भाजी होती. जर बघितलं का मधी 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 केलं ना, हिला असं काय केलं ना, तिला वाटतं हां मला द्यावं बाबा, पहिल्यांदा स्टार्टिंगला मला द्यायचं बघा. का ग बधर घे का, बरं खा म्हणलंय, गरम नाही गारच आहे का. बघा तो त्याच्यासाठी कालवाय त्याचं म्हणजे घात बसले बघा. दररोज पोरांचं काय असते, काय केलं तिला पहिल्यांदा द्यायचं. मग आता ही भाजी आपली शिजली आहे. थोडंसं अजून शिजवून घेतली आहे पूर्ण. कशी बघा मसाला सगळा शिजवून घेतला आहे. आता गरम केले ह्यात पाणी. आता थोडंसं पाणी टाकायचं. भाजी आपल्याला जेवढी लागते तेवढीच, एवढी अंदाजे वासून शिल्लक राहते ह्यातली. कारण त्यांनी दोवाड्या केल्या त्या. इथं आहे भाजी, शनिवार आहे. मग त्यांचं शनिवार असलं ना मग काहीतर करतो आम्ही. आता करणार आहे मी मकाच्या भाकरी. बघा आता तिनं शांत बसली का नाही, बघा त्या खात बसली आता. नाहीतर सारखं कालवा 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 असं काय केलं म्हणलं ना पळतच आलेली आहे. दीच म्हणणार मग जरा. आणि दररोजचा नियम आहे त्याचा, काय पहिल्यांदा केलं की तिला पहिल्यांदा द्यावंच लागतंय. तिला पहिल्यांदा दिलं ना मग ती शांत बसती. ते आम्हाला कळतंय त्याचं. आणि त्यात आज तिला आतमध्ये जायचं आहे, सारखं आतमध्ये जायचं आहे. पोरं आहे ती काय तिला वाटायला लागली सारखं. कारण तिला पोरं घेते तिची वडते ती ही तिला भारी वाटते. आणि तिला आज जायचं आहे. आता कसली आता खात निवांत. बघा आता भाजीला कसला भारी कट आला आहे. लय का बघा चोरून दाखवतो तुम्हाला. असं का आता करायचं आहे मकाच्या भाकरी. तुम्ही आमच्या इकडे खेडेगावात कसं कोणाच्यात आळूची पानं असली की त्यांच्यातली पानं आणायची आम्ही. आपल्यातलं भाजीपाला त्यांनी द्यायचा. त्यांच्यातला कढीपत्ता म्हणा, त्यांच्यात काय भाज्या असलेल्या हिरव्या मिरच्यावरच्या, असं आम्ही शेजारपाजार आमचं असं खेडेगावात चालतं सगळ्यांचं. आणि आपण असं नाही की आपण त्यांच्या घरी जाऊन आणायचं, तसं नाही. त्यांनी आपल्याला सांगतात की आमच्यात ही आहे बाबा, ह्या जावा येऊन, किंवा तुम्हाला सवड नसली तर आम्ही देतो. मग त्यांनी येता जाता मग देऊन जातात. बघा ह्याचा पोरांचं शूज आहे तिथं. तिला वाटेल आज पोरं कुठं आहे ती काहीच कळलं ना तिला. ती सगळं ओळखती. हो बाहेर चल, नाही ते आज पोर बाहेर उचल, तू आगावपणा करते रात्रभर, बाहेर उचल. बा कशी ऐकते आहे, चल बाहेर हो. मग खेळून खेळून तिथलं की कडापातलं शूज तिनं खाली पाडले. तर बघा हां आज पोरं नाही ती खेळायला त्या बुटासंग खेळते त्यांच्या आज. बघा बेड ना, मी म्हणलं तुम्हाला खायला दिली की ती गप बसते. बघा आता बसले शांत निवांत निसते. कारण ही वडे केले ते ना आज, वडे केले ते आज तिला पाहिजेलच. भाकरी केलं की भाकर पाहिजे. बर भाकरी द्यायची आहे का, बघा कशी ऐकते. बरं भाकरी देऊ, बरं म्हणते. बर चला तर मग तो मक्याच्या भाकरी करूया आपण. नाही ती पोरं आज गावाला गेले ती, आता येते थोड्या वेळानं. तरी 9 साडेनऊ वाजता येते ती आता. चला तर मग करूया आपण आता मक्याच्या भाकरी. आणि आता ही वड्या करून भजे करून आपण आता काय करतो सांगू का, भजे करतो, वड्या करतो, म्हणजे काही बेसनाचा पदार्थ करतो. मग टाकलेलं पीठ चिटकलेलं असतं किंवा ते पातेल्यात आम्ही हात धुतलेलं असतं, याचं पीठ शिल्लक राहिलेलं असतं नाही. ह्याला काय करायचं, आणि का बारीक बारीक कांदा चिरायचा. कांदा, जिरी, मोहरी, कढीपत्ता सगळं टाकून, हळद वगैरे टाकून असं बेसन मस्त होतं आहे ना ह्याचं. त्याचं बेसन बनवायचं बघा. कांदा चिरायचा आहे मला.
बस ना झालं की आता प्लॅन बदलला बघा जेवणाचा. आता कोणतर माणसं यायला लागली तिथे पोरांना घेऊन. आता म्हणते ते जास्त भाजी बनव आणि भाकरी जास्त कर. आता बघा जास्त भाकरी करायच्या, आता जास्त भाजी वाढवते. आता सगळीच बाजार आमटी टाकते, मसाला सगळाच टाकते, कारण मी ह्यांना एकटा जेवायला म्हणून मी एकट्यापुरतंच बनवलं होतं. मी काय मी आहे आणि हे पोरं तर जेवून येणार होते, पण त्यांनी जेवून आले नाहीत. मग पोरं ती सगळी त्यांच्या संग अजून 2 जण आलेले, त्यांचं जेवण बनवायचं आहे बघा. आता वाजले संध्याकाळच्या 8:30. आत्ता जेवण बनवायचं आहे. आता ही भाजी करून ह्याचं बेसन बनवते आणि ही वड्या मग सगळ्यांचं भागते आणि भाकरी टाकते मक्याच्या. चला तर मग सगळ्यांना बाय. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. तू नाही का शांत?